नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 4.2 कंटिन्यू करणार आहोत। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये 4.1 आपले कंप्लीट झालेले आहेत। त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ठीक आहे, तर त्यातला पहिला प्रश्न त्याने काय सांगितला आहे, a भागिले b बरोबर ak भागिले bk या गुणधर्माचा उपयोग करून रिकाम्या जागी योग्य संख्या लिहा। आता हा गुणधर्म आहे a भागिले b बरोबर ak आणि भागिले bk बरोबर, म्हणजे a भागिले b या ठिकाणी येणारच आहे आणि विथ आपल्याला एक k अशी संख्या घ्यायची आहे, ती कॉमन असणार आहे। म्हणजे वरती सुद्धा अंशस्थानी सुद्धा तीच संख्या घ्यायची आणि छेदस्थानी सुद्धा तीच संख्या घ्यायची। मग याचा वापर करून आपल्याला या टाइपची उदाहरणे सोडवायची आहेत। तर या ठिकाणी त्यांनी पहिलं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे। तर इथं कसं आहे, पहिल्यांदा 5/7 त्यांनी दिलेला आहे। आता छेदस्थानी किती संख्या आहे, तर 28 आहे। मग 7 ला आपण कितीने गुणावे म्हणजे आपल्याला 28 मिळतील। तर 7 ला जर आपण 7 चौक 28, 7 ला आपण 4 ने गुणलं तर आपल्याला 28 मिळते बरोबर। म्हणजे त्या ठिकाणी अंशस्थानी सुद्धा इथं 5 आहेत, मग अंशस्थानी सुद्धा आपल्याला कितीनेच गुणावं लागेल, तर 4 नेच गुणावं लागेल। कारण इथे k म्हणजे काय आहे, तर 4 आहे, त्याच्यामुळे अंशस्थानी सुद्धा 4च येणार आणि छेदस्थानी सुद्धा 4च येणार। ठीक आहे, मग 7 चौक 28 इथं आलं, मग इथं गुणाकार किती आला, तर 5 चौक 20 आला। ठीक आहे, त्यानंतर पण पुढे बघूया। आता इथे किती आहे, तर 35 आहे। म्हणजेच 5 ला त्यांनी कितीने गुणला आहे, तर 5 7 35 आहे ना, 5 7 35 आहे। इथं 7 आहे म्हटल्यानंतर आपण 7 ला सुद्धा कितीने गुणणार, तर 7 लाच गुणणार। म्हणजे त्या ठिकाणी 7 गुणिले काय होईल, तर 7 होईल बरोबर। 7 7 मग 49 होते। इथे 35 आला, म्हणजेच किती 5 ला आपण कितीने गुणलं, तर 5 7 35। ठीक आहे, आता प्रत्येक वेळी हा जो गुणाकार आहे प्रत्येक वेळेला या संख्येला आपल्याला धरून तो करायचा असणार आहे बरोबर। ठीक आहे, मग आता इथं 5 7 35 आहे, त्याच्यामुळे मी इथं सुद्धा काय घेतलं, तर 7 घेतला। त्यानंतर पुन्हा या ठिकाणी आपण बघूया, तर इथे किती आहे बघा, तर 3.5 आहे आणि इथं आता 7 ला कितीने गुणलं म्हणजे मला 3.5 मिळते। तर मी 7 ला त्या ठिकाणी मी तुम्हाला करून दाखवते, 0.5 ने जर आपण गुणलं, 5 7 35 3 आणि 0 1 0 म्हणजे इथं पॉईंट आहे आपल्याला 35 आलेला आहे। 5 च्या अगोदर पॉईंट आहे, म्हणजे इथं मी 5 च्या अगोदर इथं सुद्धा पॉईंट घेणार। म्हणजे एका संख्येच्या अलीकडे जर घ्यायचं असेल तर इथं जी संख्या असेल त्याच्या अलीकडेच एक पॉईंट घ्यायचा, म्हणजे 3.5 इथं आलेला आहे। म्हणजेच जर 7 ला मी 0.5 ने गुणलं तर मला 3.5 मिळतात। म्हणजेच आता मी इथं 5 ला सुद्धा कितीने गुणणार, तर मी 0.5 नेच गुणणार आणि हे जे खालचे 3.5 आहे ते आहे तसेच आपण लिहायचे। मग पुन्हा आता आपण हे सविस्तर आपण सोडूया। 5 चौक किती येतात, तर 5 चौक 20 येतात या ठिकाणी। पुन्हा 7 चौक 28, त्यानंतर पुन्हा हे 35 आहे तसेच घ्यायचे आणि 7 7 किती होतात, तर ते 49 होतात। त्यानंतर आता 5 गुणिले 0.5 इथं आपण गुणाकार करूया। 5 गुणिले 0.5, 5 5 25 बरोबर। 0 काय आहे तशीच राहणार। आता इथं 5 च्या अगोदर आहे, मग इथं सुद्धा आपण 5 च्या म्हणजेच एक संख्येच्या अगोदर आपण पॉईंट घ्यायचा। म्हणजे इथे किती आलेलं आपलं, तर 2.5 गुणाकार आलेला आहे आणि भागिले 3.5 आहे तसेच। म्हणजे आपल्याला कोणत्या कोणत्या जागा भरायच्या होत्या, तर या ठिकाणी इथं 20 एक रिकामी जागा होती, त्यानंतर इथं ही 49 ही जागा रिकामी होती आणि 2.5 हे सुद्धा आपल्याला सोडवायचं होतं। मग अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवायचं होतं। ठीक आहे, फक्त गुणाकार करत असताना प्रत्येक स्टेपमध्ये याचा विचार करायचा। ठीक आहे, प्रत्येक वेळेला याचा इथं जरी स्टेप आले तरी सुद्धा याचाच विचार करायचा। ठीक आहे, अंशस्थानी दिला असेल तर छेदस्थानी विचार करायचा किंवा आणि छेदस्थानी दिला असेल तर अंशस्थानाचा गुणाकाराचा विचार करायचा। हे मी या उदाहरणामध्ये सांगितलेलं आहे। तसंच ह्याच्यातलं आपण आता दुसरं उदाहरण सुद्धा बघूया। ठीक आहे, आता आपल्याला हे यातलं दुसरं उदाहरण त्याने दिलेलं आहे। आता इथं a 9 आहे आणि b आहे 14। मग आता आपण इथं लिहूया उत्तरामध्ये 9 भागिले 14 बरोबर। आता इथे किती आहे, तर 45 सॉरी म्हणजे 4.5 आहे। म्हणजे आता मी 9 ला कितीने गुणणार, म्हणजेच मला 4.5 मिळतील बरोबर। मग आपण आता काय करूया, इथं 9 आहे आणि ही 9 पेक्षाही कमी संख्या आहे 4.5, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, तर 9 ला भागावं लागेल बरोबर। मग आता समजा आपण 9 ला जर 2 ने भागलं तर किती मिळेल बघा, 2 चौक 8 पॉईंट राहिला 1, त्याच्यावरती घेतलं 0 आणि 2 पंचे 10। ओके, म्हणजे आपण काय करणार आहोत, 9 ला 2 ने भागणार आहोत। ठीक आहे, मग आपण इथं काय करूया, 9 भागिले 2 करायचा आहे आणि आता इथं आपण 9 भागिले 2 केलेलं आहे, मग इथं सुद्धा आपल्याला 14 भागिले 2च करावं लागेल, कारण k म्हणजेच काय आहे या ठिकाणी, तर ते 2 आहे। ठीक आहे, मग आता आपण पुढे बघूया। आता हे आपण खाली सॉल्व करायचं। आता इथं
हे तर डॅश संख्या आहे, आपण आता लिहूया. नाही इथे किती आहे खाली छेदस्थानी 42 आहे. म्हणजे 14ला कितीने गुणले म्हणजे आपल्याला 42 मिळतील. तर 14 त्रिक काय असतं, 14 त्रिक 42 असतात. बरोबर, 14 त्रिक 42 असतात. म्हणजे आपण 9ला सुद्धा कितीने गुणणार तर 3नेच गुणणार. बरोबर. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी छेदस्थानी आहे 5 आहे. मग आता 14 आहे आणि या ठिकाणी किती आहे तर 3.5 आहे. 14पेक्षा 3.5 लहान आहे. म्हणजे पुन्हा एकदा आपण काय करणार आहोत, 14ला आता भागावं लागणार. मग आता 14ला आपण कितीने भागूया तर या ठिकाणी बघूया आपण 3ने भागूया. मग 3 त्रिक 9. बरोबर, 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12 होतात. बरोबर, म्हणजे मग आपण काय करूया त्याला 4ने भागूया. 3ने न भागता आपण 4ने भागूया. म्हणजेच तर कसं होईल तर 4 त्रिक 12 आणि 4 चौक 16 म्हणजे 4 त्रिक 12 3 घेऊ शकतो आपण. 4 त्रिक 12 आणि राहिले किती 2, त्याच्यावरती घेतला 0 आणि 4 पंचे 20. बरोबर, म्हणजे आपण जर 14ला 4ने भागलं तर आपल्याला 3.5 मिळते. म्हणजेच आपण आता इथं सुद्धा किती करणार आहोत तर 9ला आपण 4ने भागणार आहोत. म्हणजेच 9 भागिले इथं आपण 4 करणार आहोत. ठीक आहे. मग आता इथं आहे तसंच आपण पुढं कंटिन्यू करूया. 9 भागिले 4. बरोबर, आता 9 भागिले 2 म्हणजे किती येतात रे तर 9 भागिले 2 येतात किती तर 4.2 येतात. इथं आपलं आहे ना वरचं, त्या अगोदर लिहूया 4.2 आणि आता इथं 14 भागिले 2 करायचे आहेत. म्हणजेच किती येतं तर 2 भागिले 14 म्हणजे 7 2 14. मग इथे किती आले तर ते 7 आले. ओके. त्यानंतर पुढं तर इथे किती आहे 4.5 आहे. बरं का, इथं 4.5 आहे या ठिकाणी. त्यानंतर पुन्हा इथं किती येणार तर 9 त्रिक 27 येणार. कारण इथं आपल्याला 14ने 3 गुणले म्हणजेच 42 मिळते. त्याच्यामुळे 9ला सुद्धा 3 गुणलं. मग इथे किती आले आपले 27 आले. हे 42 आहे तसेच लिहायचे. त्यानंतर पुन्हा आता इथं आपल्याला 3.5 दिलेला आहे आणि इथं 9 भागिले आपल्याला किती करायचं आहे 4 करायचं आहे. मग इथं आपण आता भागाकार करूया. 9 भागिले 4. 4 2 8. इथं राहिलं 1, त्याच्यावरती घेतलं 0. 4 2 8. परत राहिले 2, त्याच्यावर घेतलं 0 आणि 4 पंचे 20. बरोबर, म्हणजे इथे किती आलं आपले 2.25. ठीक आहे. आणि आपल्या कोणत्या कोणत्या रिकाम्या जागा भरायच्या त्या तर या ठिकाणी 7 होतं. त्यानंतर पुन्हा इथे किती होतं 27 आणि या ठिकाणी होतं 2.25. अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवायचं होतं. ठीक आहे. ओके. आता आपण दुसरा प्रश्न काय आहे ते बघूया. आता दुसरा प्रश्न आहे पुढील गुणोत्तरे काढा. त्यातला पहिला आहे वर्तुळाच्या त्रिज्येचे त्याच्या परिघाशी असलेले गुणोत्तर. म्हणजे थोडक्यात काय तर ह्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युले थोडेसे लिहायचे आहेत त्यांचे. मग वर्तुळाच्या त्रिज्येचे त्याच्या परिघाशी असलेले गुणोत्तर हे कसं काढायचं तर त्याचा फॉर्म्युला असतो वर्तुळाची त्रिज्या भागिले वर्तुळाचा परिघ. म्हणजे आपल्याला काय मिळतं तर वर्तुळाची त्रिज्येचे त्याच्या परिघाशी असलेले गुणोत्तर आपल्याला मिळतं. आता वर्तुळाची त्रिज्या ही कशाने दाखवतात तर वर्तुळाची त्रिज्या ही स्मॉल आरने दाखवतात आणि वर्तुळाचा परिघ हा 2πr असतो. 2πr असतो. आता याच्यामध्ये आपण काय करू शकतो हा 1r आणि हा 1r काय करू शकतो कॉमन काढून कॅन्सल करू शकतो. म्हणजे इथं राहिलं काय तर 1 भागिले 2π असं त्याचं गुणोत्तर आलं. म्हणजेच हे आपण कसं लिहिणार तर 1/2π असं आपण लिहू शकतो. ठीक आहे. अशा पद्धतीने हे याचं काय आहे गुणोत्तर आहे. कोणाचं गुणोत्तर निघालं आहे तर वर्तुळाच्या त्रिज्येचे त्याच्या परिघाशी असलेलं गुणोत्तर किती निघालं तर 1/2π. ठीक आहे. असं हे काय आहे त्याचं गुणोत्तर आहे. पहिल्यांदा आपण काय केलं वर्तुळाची त्रिज्या r घेतली, वर्तुळाचं परिघ 2πr, r कॉमन काढून कॅन्सल केला आणि राहिले तर फक्त 1/2 म्हणजेच 2π. तर 1/2π हे काय त्याचं गुणोत्तर आहे. त्यानंतर आपण आता दुसरं बघूया. दुसरं त्यांनी काय दिलं आहे बघा r त्रिज्या असलेल्या वर्तुळाचा परिघ व त्याचे क्षेत्रफळ दर्शवणारी संख्या यांचे गुणोत्तर लिहा. आता आपल्याला इथं काय माहिती आहे अगोदरच्या उदाहरणामध्ये आपण बघितलेलं आहे की वर्तुळाचा परिघ हा 2πr असतो. मग इथं आपण लिहायचा वर्तुळाचा परिघ हा किती असतो तर तो असतो 2πr. 2πr हे आपण बघितलेलं आहे. मग आता त्यानंतर आता वर्तुळाचे क्षेत्रफळाचं बघूया आपण. वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असते वर्तुळाचे क्षेत्रफळ ते असते πr² असते. बरोबर, हे ते असतं πr². मग आता आपण काय करायचं त्याचं आपल्याला गुणोत्तर करायचं आहे. म्हणजेच परिघ
म्हणजेच वर्तुळाचा परिघ आणि क्षेत्रफळ दर्शवणाऱ्या संख्यांचे गुणोत्तर। आता आपल्याला दोघांचं काय करायचं आहे तर गुणोत्तर काढायचं आहे। परिघ आणि क्षेत्रफळ यांचं आपल्याला काय करायचं आहे तर गुणोत्तर काढायचं आहे। म्हणजेच ते कसं येणार बघा, तर 2 पाय r पाय r वर्ग असं येणार। आता जर आपण ह्याला इथं समजा 2 पाय r भागिले पाय r वर्ग जर केलं तर काय होणार, हे पाय आणि हे पाय कॅन्सल झाला आणि याच्यातला एक r आणि याच्यातला एक r कॅन्सल झाला। म्हणजे इथं राहिलं काय तर 2 भागिले r राहिलं। मग 2 भागिले r म्हणजेच काय असतं 2r म्हणजे 2s r असतं बरोबर। म्हणजेच मग इथं किती येणार त्याचं गुणोत्तर तर 2s r असं त्याचं गुणोत्तर येणार। ठीक आहे, ओके। आता आपण याच्यातलं तिसरं त्यांनी काय विचारलं आहे ते बघूया। तर तिसरं त्यांनी दिलं आहे, बाजू 7 सेंटीमीटर असलेल्या चौरसाच्या कर्णाशी त्याच्या बाजूशी असलेले गुणोत्तर। म्हणजेच मग आपण हे कसं लिहिणार तर त्यांनी बाजू दिलेली आहे 7 सेंटीमीटर बरोबर। मग आपण ते लिहायचं 7 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचा कर्ण भागिले आपण लिहायचं आहे चौरसाची बाजू। म्हणजे मग आपण आता हे वरचं अंशस्थानीचं कसं लिहिणार तर बाजू गुणिले आपण वर्गमूळ 2 करणार आहोत आणि बाजू चौरसाची बाजू त्यांनी आपल्याला दिलेली आहे तर ती 7 दिलेली आहे। मग याच्यामध्ये आपण 7 कॉमन करून कॅन्सल केलं तर राहिले किती, फक्त या ठिकाणी राहिलं तर वर्गमूळ 2 राहिलं। किती राहिलं वर्गमूळ 2 म्हणजे ते वर्गमूळ 2 भागिले 1 म्हणजेच काय असतं तर ते वर्गमूळात 2 असतं बरोबर। पण आता वर्गमूळ 2 आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे म्हणजे याचं तर वर्गमूळ 2 भागिले 1 आहे म्हणजे याचं गुणोत्तर किती येणार तर वर्गमूळ 2s 1 हे काय येणार त्याचं गुणोत्तर येणार। ठीक आहे, अशा पद्धतीने हे आपल्याला काढायचं आहे। म्हणजे 7 सेंटीमीटर बाजू असलेला चौरसाचा कर्ण म्हणजे याला बाजू गुणिले आपण वर्गमूळ 2 करायचं आणि भागिले जी बाजू दिलेली आहे ती करायची आहे। अशा पद्धतीने हे आपलं उत्तर आलं। मग पहिला चौथा अजून प्रश्न काय आहे ते बघूया। आता चौथा प्रश्न त्यांनी काय दिला आहे, लांबी 5 सेंटीमीटर व रुंदी 3.5 सेंटीमीटर असलेल्या आयताची परिमिती व क्षेत्रफळ दर्शविणारी संख्या यांचे गुणोत्तर आपल्याला लिहायचं आहे। मग आता आपण अगोदर आयताची परिमिती काढूया। आयताची परिमिती म्हणजे काय असतं तर आयताची परिमिती बरोबर म्हणजेच काय असतं तर ते 2 गुणिले लांबी गुणिले रुंदी असतं। लांबी गुणिले रुंदी 2 गुणिले लांबी गुणिले रुंदी असतं। सॉरी, लांबी अधिक रुंदी असतं बरं का, सॉरी लांबी अधिक रुंदी 2 गुणिले लांबी अधिक रुंदी म्हणजे ते असतं आयताची परिमिती बरोबर। म्हणजेच आपण जर या ठिकाणी किंमत लिहिली तर किती होणार बघा, या ठिकाणी लांबी आपल्याला किती दिलेली आहे तर ते 5 सेंटीमीटर दिलेली आहे। मग इथे 5 अधिक रुंदी दिलेली आहे आपल्याला 3.5 सेंटीमीटर दिलेली आहे। मग आता यांचा जर आपण गुणाकार केला पहिल्यांदा यांचा अगोदर ॲडिशन करूया। 5 अधिक 3.5 म्हणजेच इथं 5 आणि 3 8 8.5। मग आता यांचा जर गुणाकार केला 8.5 गुणिले 2 5 दुनी 10 8 दुनी 16 आणि 1 17 बरोबर। म्हणजे इथे किती आलेलं आहे तर 17 आलेलं आहे म्हणजेच इथं 17। आता प्रत्येक इथं बघा सेंटीमीटर आहे आणि इथे सेंटीमीटर आहे। आता यांचा दोघांचा गुणाकार केला म्हणजेच किती येणार त्याचा एकक तर सेंटीमीटरचा वर्ग येणार। ठीक आहे, कारण इथे सेंटीमीटर आहे आणि ते सेंटीमीटर आहे। दोघांचा गुणाकार करून आपण इथे एकक दिलं सेंटीमीटरचा वर्ग म्हणजेच आयताची परिमिती आपल्याला मिळाली आहे 17 सेंटीमीटरचा वर्ग। आता आपण गुणोत्तर काढूया। गुणोत्तराच्या अगोदर अजून आपलं आयताचं क्षेत्रफळ राहिलेलं आहे। तर आयताचे क्षेत्रफळ म्हणजेच असतं तर लांबी गुणिले रुंदी असतं। आता इथं गुणिलेच आहे बरं का, लांबी गुणिले रुंदी। आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी असतात। आता आपल्याला लांबी त्यांनी दिलेली आहे बघा 5 सेंटीमीटर आणि रुंदी दिलेली आहे 3.5 सेंटीमीटर। म्हणजेच मग आता यांचा गुणाकार केला तर किती होतं तर 5 त्रिक 15 5 त्रिक 15 बरोबर आहे। मग इथं जसं समजा मी तो गुणाकार करून दाखवते 5 5 5 25 2 5 त्रिक 15 16 आणि 17 5च्या अगोदर आणि इथं सुद्धा 5च्या अगोदर एका संख्येच्या अगोदर 1 पॉईंट इथं सुद्धा एका संख्येच्या अगोदर 1 पॉईंट म्हणजे किती आलं आपलं उत्तर तर 17.5 आलेलं आहे। दोघांचे सेंटीमीटरमध्ये आहे त्याच्यामुळे आपल्याला इथं एकक द्यायचा आहे सेंटीमीटरचा
वर्ग सेंटीमीटर वर्ग। ठीक आहे, म्हणजे आयताचे क्षेत्रफळ आपल्याला मिळालं आहे 17.5 सेंटीमीटरचा वर्ग। आता आपण काय करूया, आता यांचं गुणोत्तर काढूया। म्हणजेच आयताची परिमिती व आयताचे क्षेत्रफळ दर्शवणाऱ्या संख्यांचे गुणोत्तर। आता आयताची परिमिती आपली किती आलेली आहे, तर ते 17 आलेलं आहे आणि आयताचे क्षेत्रफळ आपले किती आले आहे, तर 17.5 सेंटीमीटरचा वर्ग आलेला आहे। बरोबर, मग आता आपण काय करणार, जर याला दोन्हींना सुद्धा 17ला सुद्धा 2ला गुणला आणि 17.5ला सुद्धा 2ला गुणलं तर आपलं गुणोत्तर मिळतं 34 या ठिकाणी 35। जर ह्या 17ला 2ने गुणला आणि 17.5ला 2ने गुणलं तर आपल्याला 34 35 हे गुणोत्तर मिळतं। म्हणजेच आयताची परिमिती व आयताचे क्षेत्रफळ दर्शवणाऱ्या संख्यांचे गुणोत्तर आपल्याला किती मिळालेलं आहे, 34 35। असं हे या टाईपचं उदाहरण आपल्याला सोडवायचं होतं। म्हणजेच या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा सोडवलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला जसं लाईक करायला विसरू नका। राहिलेले क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहोत आणि आपल्या आदिराज क्लासेस या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील। टिल देन टेक केअर, बाय बाय।